नमस्कार. अंबानगरी बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. अमरावती आणि परिसरातील काही ताज्या घडामोडींसह मी विवेक. बातमीपत्रात प्रारंभी एक नजर ठळक बातम्यांवर. विदर्भात सर्वत्र पाऊस झाल्यानं नुकसान भरपाई देताना सरकारनं सदविवेक बुद्धीनं वागणं गरजेचं. आमदार यशोमती ठाकूर यांचा सरकारला सल्ला. तर सरकार अजूनही गंभीर नसल्याचा केला आरोप. अमरावती शहरात मराठी पाट्यांच्या संदर्भात कायदेशीर कार्यवाही करा. कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करू. मनसेकडून अमरावतीत मनपा उपायुक्तांना अल्टिमेटम. आणि अवकाळी पावसानं कृषी क्षेत्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान. तात्काळ पंचनामे करून प्रशासनानं मदतीचा हात द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. आणि आता सविस्तर वृत्त. सरकारनं विदर्भात अवकाळी पावसानं 33% जास्त नुकसान असलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचं आश्वासन दिलं आहे. यावर काँग्रेसच्या नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वत्र पाऊस झाला असल्यानं सरकारनं सदविवेक बुद्धीनं वागणं गरजेचं आहे, असं त्या म्हणाल्या. सरकार केवळ मोठमोठ्या घोषणा करत असून सरकार अजूनही गंभीर नाही, अशी टीका देखील त्यांनी केली. पाऊस जो झाला तर अवकाळी पाऊस आणि सातत्यानं तो झाला, त्याच्यामुळे सरकारने थोडंसं सदविवेक बुद्धीने वागण्याची गरज आहे. आणि सरसकट ज्यांचं नुकसान झालं त्यांना सगळ्यांना भरपाई देण्याची गरज आहे. मग तुम्ही जर 33% आणि हे जे काय 1 आणि 2 चा विषय इथं करतायत, हे जर केलं तर मेजॉरिटी शेतकरी त्याच्यातनं बघायला जातील. आणि राहिला अमरावती जिल्ह्याचा विषय, तर अजूनपर्यंत त्याची आकडेवारी आमच्या कमिशनर ऑफिसमध्ये पोचलेली नाही आहे. अमरावती जिल्ह्याचा पण तर पेरा मोठा आहे ना, असं नाही आहे. कापसाचं तर 100% नुकसान झालेलं आहे, पपईचं नुकसान झालेलं आहे, संत्र्याचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे, तूर हरभरा म्हटलात तेही त्याचं थोडं त्याचंही नुकसान झालेलं आहे. तर नुकसान भरपाई सरसकट मिळाली पाहिजे, अशीच आमची मागणी आहे. सरकारचं फक्त बाताचे बोल आहे आणि बाकी काहीच नाही आहे. फक्त मोठ्या मोठ्या घोषणाबाजी करतायत, ते सिरियस नाहीच आहे काम करण्यामध्ये. आणि शेतकऱ्यांकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा विकृतच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता स्थानिक दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याची सक्ती करण्यात आली आहे. यातच मनसेनं हा मुद्दा उचलून धरत मनपा उपायुक्तांची भेट घेतली आणि या निर्णयाची सक्तीनं अंमलबजावणी करावी, अशा मागणीचं निवेदन सादर केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गेल्या 25 नोव्हेंबर 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व आस्थापना आणि दुकानांवर मराठी पाटी किंवा फलक लावणं अनिवार्य आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी महाराष्ट्र सैनिक याबाबत सक्रिय झाले आहे. निवेदन आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला धारेवर धरण्याचं काम सुरू आहे. या अनुषंगानं अमरावती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे महानगरपालिकेत धडक देऊन उपायुक्त श्री जुम्मा प्यारेलाल यांना पत्र देऊन 7 दिवसात मराठी पाट्या आणि फलक लावण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीनं आंदोलनाचा इशारा देण्यात. जय महाराष्ट्र. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार बरेच वर्षापासून मराठी पाट्यांचा मुद्दा हा चालू होता. तो शेवटी निकाली लागून सुप्रीम कोर्टाने त्याची अंतिम तारीख ही 25 नोव्हेंबर 2023 दिली होती. तरी पण आपल्या महाराष्ट्राचा अभिमान असणं मराठी, आपण राहतो तिथे मराठी, आपल्या सगळ्या ठिकाणी आपण जातो तेव्हा सगळ्या भाषेला अभिमान आहे. सगळ्या राज्याचा सगळ्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी पाट्या लागल्याच पाहिजे. त्यासाठी आज आम्ही अमरावती महानगरपालिका माननीय उपायुक्त साहेब प्यारेलालजी यांना निवेदन दिलं. अमरावती जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसाचा चांदूर बाजार तालुक्याला देखील मोठा फटका बसला असून शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय. शासनानं तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.
रविवारच्या रात्रीपासून सतत पाऊस पडत असल्यानं शेतातील कपाशी आणि तुरीच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बागायती पिकांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. या पावसामुळे विक्री न झालेल्या संत्र्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सध्या कपाशी वेचणीच्या कामाचा हंगाम सुरू आहे. पराडीचा कापूस पावसानं जमिनीवर गळून पडला आहे. यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. तसेच तुरीचे पीक फुलोऱ्यावर असून या पिकाला अति पाऊस झाल्यानं फुलोरा गळून पडलाय. यामुळे तुरीचे पीक हातचे जाण्याचा धोका निर्माण झालाय. हे नुकसान शेतकऱ्यांच्या अडचणीत भर घालणारच आहे. शासनानं चांदूर बाजार तालुक्यात अजूनपर्यंत नुकसानीचे पंचनामे अद्याप केले नाही. शासनानं राज्यातील इतर नुकसानग्रस्त भागाप्रमाणे या परिसरातही पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसानं अमरावती जिल्ह्यात मात्र थंडीचा जोर वाढला असून नागरिकांनी ठेवणीतील गरम कपडे काढले आहेत, तर बाजारपेठेत गरम कपड्यांची दुकानं देखील सजली आहेत. अमरावती शहरातील नागरिकांनी गरम कपडे कपाटातून बाहेर काढले आहे. रस्त्यावर सर्वच नागरिक स्वेटर, जॅकेट, मफलर, दुपट्टा, टोपी परिधान केल्याचं आढळून येत आहे. नोव्हेंबर महिना संपत आला तरी थंडीला जोर नव्हता, परंतु 2 दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे थंडीच्या प्रमाणात अचानक वाढ झाली आहे. सोमवारी आणि मंगळवारी तसेच बुधवारी जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. गेल्या 2 दिवसात अचानक थंडीत वाढ झाल्यानं उबदार कपडे खरेदीसाठी नागरिकांचा कल दुकानावर दिसून येत आहे. तसेच शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक गरम कपडे विक्रेते असून ग्राहकांची दुकानात गर्दी वाढली आहे. नागपुरात सुरू असलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळतोय. दरम्यान गुरुवारी सकाळी ईश्वर देशमुख क्रीडा मैदानावर श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्यात आलं. उपस्थित भाविकांना 3000 किलो खिचडीचं वाटप करण्यात आलं. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर गुरुवारी सकाळी खासदार सांस्कृतिक महोत्सवाअंतर्गत श्री गजानन विजय ग्रंथ सामूहिक पठण करण्यात आलं. यावेळी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी 3000 किलो खिचडीचा प्रसाद तयार केला. सुमारे 45,000 गजानन भाविकांमध्ये या प्रसादाचं वितरण करण्यात आलं. ही 3000 किलोची खिचडी तांदूळ, तूर डाळ, मूग डाळ, चना डाळ, कोबी, कांदा, गाजर, शेंगदाणे आदींचा वापर करून तयार करण्यात आली होती. यासाठी 10 फूट व्यासाची आणि 5 फूट उंच अशी भव्य कढई वापरण्यात आली. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी इथं पोहोचून विष्णू मनोहर यांना शुभेच्छा दिल्या. नमस्कार. खिचडी तयार झाली आहे आणि आपले आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते याचं वाटप सुरू होईल. मी नितीनजींना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. तीन 3000 किलोची खिचडी पहिल्या ह्याच्यात झाली होती. आज 7800 म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा विक्रम आहे. खरं म्हणजे हा जो सांस्कृतिक महोत्सव आहे याच्यामध्ये करमणूक आहे, मनोरंजन आहे, साहित्य आहे, कला आहे, कवी आहे, कुठे नृत्य आहे, नाटक आहे. या सगळ्यातून जे सांस्कृतिक मूल्य आपल्या समाजात वाढली पाहिजे याचा प्रयत्न या महोत्सव समितीच्याद्वारे आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला आहे. यावर्षी विशेषता अशी होती की आपल्या धार्मिक श्रद्धा लक्षात घेता भगवद्गीता असेल, रामरक्षा असेल, हनुमान चालिसा असेल, गजानन महाराजांच्या पोथीचं पारायण असेल, हरिभक्तांचं पारायण असेल, असे अनेक प्रकारचे उपक्रम यावर्षी राबवले आणि त्यातही मोठ्या प्रमाणावर जनतेने खूप हजारोच्या संख्येने प्रतिसाद दिला. गजानन महाराजांचं पारायण आहे आणि खासदार सांस्कृतिक महोत्सवात यावर्षीपासून मनोरंजनाबरोबर देवाधिकांचं सुद्धा सकाळी उठून जे पारायण होतं, त्याच्यानंतर मनाचे श्लोक होतात, रामरक्षा होते, तर त्याचबरोबर हा शेवटचा दिवस आजचा महाराजांची खिचडी ही प्रसिद्ध आहे गजानन महाराजांची. ती खिचडी जवळपास 3000 किलोच्या वर बनवलेली आहे आणि 45,000 लोक हिचा आस्वाद घेऊ शकतील. सर्व सहभागातून ही खिचडी तयार केलेली आहे आणि विशेषतः अशी आहे की याचा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला नाही आहे, कारण हे शेवटी ही भक्ती आहे आणि पारायण होता होता ही खिचडी तयार केली, त्याच्यामुळे ह्याला एक वेगळं विशेष प्रसादाचं महत्त्व आलेलं आहे. आनंद तर येतोच सगळा, कारण कुठलाही तुम्ही महाप्रसाद म्हणा तो कसाही असला तरी आपल्याला खूप आवडतो, तसा हा महाप्रसाद आहे
आणि तो छान होणारच. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी स्वतः येणार आहे आणि त्यांचीच ही संकल्पना आहे की बाबा संगीतम नाटकम सध्या परमानंददायकम आपण म्हणतो म्हणाले, पण नाही, संगीतम नाटकम भोजनम सध्या परमानंददायकम. त्याच्यामुळे ही खिचडी आज इथे तयार होते आणि मी खरंच भाग्यवान आहे, म्हणजे नागपूरकर भाग्यवान आहे की एवढे वर्ल्ड लेवलचे कार्यक्रम आपल्याला बघायला मिळतात. ते बिकॉज ऑफ नितीनजी, जाणता राजा आपण त्यांना म्हणू, आणि त्याच्यामुळेच हे शक्य आहे. यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा। गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में। हमारा पता सराफा बाजार, अमरावती। विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उद्योगपती अंबानी यांच्या घरासमोर स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवणं तसंच स्कॉर्पिओ गाडी मालकाची हत्या करणं हे कट कारस्थान मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि API सचिन वाजे यांनी घडवून आणलं असा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ते यवतमाळ इथं बोलत होते. मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो त्यावेळेस परमवीर सिंग हे मुंबईचे पोलीस आयुक्त होते. मुकेश अंबानी मोठे जे आपले उद्योगपती आहेत त्यांच्या घरासमोर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला, एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये. आणि नंतर स्कॉर्पिओ गाडीचा जो मालक होता त्याची 8 दिवसानंतर हत्या करण्यात आली. अशा 2 घटना झाल्या, मुकेश अंबानीच्या घरासमोर बॉम्ब ठेवण्याची घटना आणि स्कॉर्पिओ गाडीचा मालक ज्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवला त्याची हत्या झाली. ही हत्या झाल्या म्हणून गृहमंत्री म्हणून मी काही वरिष्ठ लोकांना त्याची चौकशी करायला लावली आणि चौकशी केल्यानंतर जो रिपोर्ट माझ्याकडे आला त्याच्यामध्ये असं माहीत पडलं की मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि त्याचा एक सहकारी API सचिन वाजे या दोघांनीच हे संपूर्ण कटकारस्थान केलं. परमवीर सिंग जो स्वतः मुंबईचे आयुक्त होते, ते CP होते त्यावेळेस, त्यांनीच हे संपूर्ण, आता कशासाठी केलं ते सांगत नाही, पण त्यांनीच ह्या घटना त्यानिमित्तानं केल्या, दोन्ही घटना. हे माहीत झाल्यानंतर मला माझे गृहमंत्री म्हणून मी त्या परमवीर सिंगची जो मुंबईचे पोलीस आयुक्त होते त्याची लगेच एका साईड पोस्टवर त्याची बदली केली. बदली केल्यानंतर त्याला सस्पेंड केलं. कुणाला? परमवीर सिंगला. त्याचबरोबर तो वजे होता त्याला सरकारी नोकरीतनं डिसमिस केलं. तर राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून त्यांनी ताशेरे ओढले. सरकारचं कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रण नाही. आमदारांच्या घरावर सर्रासपणे हल्ला होतो. इकडे येरवडा जेलमधून कैदी फरार होतो, तर संभाजीनगरसह मुंबई मालवणी भागात दंगल होते. तरी देखील राज्याचा इंटेलिजन्स विभाग सपशेल अपयशी ठरतो, असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे. प्रमाणात आमदारांची घरं जाळण्यात आली, त्याचा इंटेलिजन्स रिपोर्ट पोलीसकडे नाही आहे. येरवडा जे कारागृह आहे त्यातून कैदी पळून चाललेत. संभाजीनगर, किराडपूर येथे सुद्धा दंगल मोठ्या प्रमाणात झाली. मुंबई येथील मालवणी भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात दंगल झाली. अशा अनेक प्रकारचे दंगली अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात दंगली होत आहेत. पण शासनाचं याच्यामध्ये ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत नियंत्रण पाहिजे. ललित पाटीलची केस आपल्याला माहीत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी ड्रगचे कारखाने सुद्धा सापडल्याची सुद्धा कल्पना. या सर्व गोष्टीकडे गृह खात्याचं लक्ष नाही असं दिसतंय. त्यामुळे या संपूर्ण बाबतीत कायदा सुव्यवस्था राज्याची चांगल्या पद्धतीने द्यावी यासाठी राज्य शासनाने लक्ष दिलं पाहिजे. हे सर्व प्रश्न आम्ही विधानसभेमध्ये मांडणार आहोत. चंद्रपूर महाउष्णिक विद्युत केंद्राच्या 500 मेगावॅट संचानं नवा विक्रम केला आहे. या युनिटनं सलग 200 दिवस कार्यरत राहून वीज निर्मितीचा महत्त्वाचा टप्पा पार करत मैलाचा दगड पार केला. विशेष म्हणजे चंद्रपूर पॉवर स्टेशनमध्ये तब्बल 14 वर्षांनंतर एक युनिट सलग 200 दिवसांपेक्षा जास्त कार्यरत राहिलं आहे. चंद्रपूर महाउष्णिक विद्युत केंद्र हे सद्यस्थितीत
2920 मेगावॅट स्थापित क्षमता असलेले विद्युत निर्मिती केंद्र आहे. या विद्युत केंद्रांमध्ये 500 मेगावॅटचे 5 संच आणि 210 मेगावॅटचे 2 संच कार्यान्वित आहे. महाराष्ट्राला नियमित आणि रास्त दरात वीज पुरवठा करण्यात चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचं मोठं योगदान आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र वीज निर्मिती क्षेत्रात नेहमीच महत्त्वाची आणि उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे. या विद्युत केंद्रातील संच क्रमांक 8नं अनेकदा नवीन विक्रम प्रस्थापित केले आहे. यातच एका नव्या विक्रमाची भर पडली आहे. महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या 500 मेगावॅटच्या संच क्रमांक 8 सलग 200 दिवस वीज निर्मिती करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय. संच क्रमांक 8नं 10 मे 2023 पासून आजपर्यंत सातत्यानं 200 दिवस अखंडपणे वीज निर्मिती करत नवीन विक्रम स्थापित केला आहे. 500 मेगावॅटचे संच क्रमांक 8 हे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या इतिहासात 200 दिवस सतत कार्यरत राहणारे दुसरे संच आहे. याआधी 2009 या वर्षी संच क्रमांक 3नं सातत्यानं 200 दिवस सतत वीज निर्मिती करण्याचा विक्रम स्थापित केला होता आणि त्यानंतर तब्बल 14 वर्षांनंतर हा टप्पा संच क्रमांक 8नं गाठला आहे. हा संच आमचा संच क्रमांक 8 आहे. हा 2016 मध्ये पहिल्यांदा महाजनतेच्या आणि जनतेच्या सेवेत रुजू झालेला आहे. याचा 2016 पासून ते आजतागायतपर्यंत हा उच्चांक आहे सलग 200 दिवस चालण्याचा. याच्या आधी जो 178 दिवसांचा होता तो विक्रम आता मोडलेला आहे आणि हा सतत 200 दिवस 26 तारखेलाच पूर्ण झाले आहेत आणि आता अजून तो कार्यान्वित आहे संच. असा हा आमचा आणि हा विक्रमच मुळात जो आहे हा 14 वर्षानंतर चंद्रपूर येथे प्रस्थापित करण्यात आला. 14 वर्षा अगोदर आमचा संच क्रमांक 3ने हा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर हा प्रथमच आपण ओलांडतोय. त्यामुळं सर्व कर्मचारी आणि अभियंता कर्मचारी कंत्राटी कर्मचारी आणि कंत्राटदार यांचं मी अभिनंदन करतो. जागतिक एड्स दिनानिमित्त 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. तर महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यात विविध जनजागृतीपर तसंच तपासणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. उद्या दिनांक 1 डिसेंबर 2023 पासून जिल्ह्यात महिनाभर जिल्हा एड्स महिन्यानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती, जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती व विविध संस्था, विविध महाविद्यालय, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचं आयोजन विविध संस्थांच्या माध्यमातून जिल्हाभर करण्यात येणार आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने दिनांक 5 डिसेंबर रोजी भव्य जनजागृतीपर रॅलीचं आयोजन अमरावतीमधून केल्या गेलेला. ही रॅली इरविन चौकातून निघून रेल्वे स्टेशन, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, कॉटन मार्केट चौक व जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथे या रॅलीचा समारोप होणार आहे. तसेच 1 तारखेला उद्घाटनापर एक छोटा कार्यक्रम आयोजित केला गेलेला आहे. सोबतच 2 तारखेला एका विशेष समुदायासाठी एका सभेचं आयोजन समर्पण ट्रस्टच्या माध्यमातून केल्या गेलेलं आहे. तसेच जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या विविध संस्थांच्या माध्यमातून विविध स्पर्धांचं आयोजन केलं गेलेलं आहे. सोबतच HIV संक्रमित बालकांसाठी 10 ते 18 वयोगटातील बालकांसाठी चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेचं आयोजनसुद्धा जिल्हा एड्स प्रतिबंध कक्षाद्वारे केलं गेलेलं आहे. सोबतच अमरावती महानगरपालिकेच्या माध्यमातून जे HIV संक्रमित बच्चू आहे ज्यांचं वय 18च्या खाली आहे अशा सर्व बच्चूंना पोषण आहाराचं वर्षभर वाटपाच्या कार्यक्रमाचं उद्घाटनसुद्धा याच महिन्यामध्ये करण्यात येणार आहे. सोबतच विविध स्पर्धा विक्री करणाऱ्या स्त्रियांसाठी, तृतीयपंथीयांसाठी, ट्रक्कर्ससाठी, स्थलांतरित कामगारांसाठी सुद्धा या महिन्यामध्ये आयोजन केलेलं असून या सर्व कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा. सोबतच HIVचा समूळ नायनाट करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या या सर्व कार्यक्रमांना आपण मदत करावी अशी एक विनंती करतो आणि सोबतच प्रत्येकाने HIV तपासणी करावी आणि रक्तदान करावं ही एक आग्रहपूर्वक विनंती करतो. धन्यवाद. अकोला जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कोरडवाहू आणि बागायती शेती पिकाचं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये सरसकट मदतीच्या मागणीचं निवेदन वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं आहे.
जिल्ह्यात 27 नोव्हेंबरपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. यामध्ये तूर, हरभरा, कपाशी, कांदा, ज्वारी यासह विविध पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळलं असताना शासनानं शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं अकोला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं. यावेळी अवकाळी पावसामुळे कोरडवाहू आणि बागायतदार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये शासनानं सरसकट मदत घोषित करावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं आज जिल्ह्यात 3 दिवसापासून सतत अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि बागायतदार आणि कोरडवाहू शेतकरी अक्षरशः संपवून टाकला. म्हणून या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं ही मागणी केली आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये अनुदान द्या आणि त्यात कोणत्याही प्रकारचा सर्वे करू नका, हीच आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. आणि जर ही मागणी पूर्ण केली नाही तर वंचित बहुजन आघाडी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल. अकोला शहरात राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं गेल्या 1.5 महिन्यांपासून आंदोलन पुकारण्यात आलं आहे. मात्र प्रशासनानं या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचं चित्र आहे. यामुळे आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं स्वयंवर करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं गेल्या 1.5 महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारण्यात आलं आहे. यातच आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीनं स्वयंवर करत राज्य सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. विदर्भात सर्वत्र पाऊस झाल्यानं नुकसान भरपाई देताना सरकारनं सदविवेक बुद्धीनं वागणं गरजेचं. आमदार यशोमती ठाकूर यांचा सरकारला सल्ला. तर सरकार अजूनही गंभीर नसल्याचा केला आरोप. अमरावती शहरात मराठी पाट्यांच्या संदर्भात कायदेशीर कार्यवाही करा. कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करू. मनसेकडून अमरावतीत मनपा उपायुक्तांना अल्टिमेटम. आणि अवकाळी पावसानं कृषी क्षेत्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान. तात्काळ पंचनामे करून प्रशासनानं मदतीचा हात द्यावा, शेतकऱ्यांची मागणी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.